स्वागतम शुभस्वागतम. विघ्नहर्ता गजानन, माता सरस्वती, देव गोळोबा, त्याचप्रमाणे सर्व परिवार देवता, रंगदेवता यांना विनम्र वंदन करून उपस्थित रसिक श्रोत्यांना अभिवादन करून श्री सद्गुरू संगीत विद्यालय सावंतवाडी प्रस्तुत सप्तसूर झनकारित बोले गिरिजेची वीणा असं पहिलंच नांदीच्या रूपाने आम्ही आपल्यासमोर येतो आहोत. आणि आमची तीच आजच्या कार्यक्रमाची संकल्पना आहे, सप्तसूर झनकारित बोले. एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया या कार्यक्रमासाठी आणि ऐकूया संगीत जय जय गौरीशंकर या नाटकातली पंडित प्रसाद सावकार, पंडित राम मराठे आणि पंडित भालचंद्र पेंढारकर यासारख्या दिग्गज गायकांनी गायलेली, विद्याधर गोखले यांनी लिहिलेली आणि वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली अप्रतिम अशी नांदी अर्थात मंगलाचरण सप्तसूर झनकारित बोले. सप्तसूर झनकारित बोले गिरिजेची वीणा. सप्तसूर झनकारित बोले गिरिजेची वीणा. जय परमेश्वर गौरी शंकर, जय परमेश्वर गौरी शंकर, जय गौरी रमणा. बोले गिरिजेची वीणा. सप्तसूर झनकारित बोले गिरिजेची वीणा. भक्तिरसाची निर्मळ गंगा, भक्तिरसाची निर्मळ गंगा. निर्मळ गंगा मंगल सदना, जय मंगल सदना. सप्तसूर झनकारित बोले गिरिजेची वीणा. सप्तसूर झनकारित बोले गिरिजेची वीणा. शंकर डमरू डम बोले, शंकर डमरू डम बोले.
वरंदनी गिरिबाले चरणी कवनच झाले चरणी कवनच झाले सुरवर करीती तव भजना सप्तसूर झंकारित बोले गिरिजेची वीणा सप्तसूर झंकारित बोले गिरिजेची वीणा जय परमेश्वर गौरी शंकर जय परमेश्वर गौरी शंकर जय गौरी रमणा सप्तसूर झंकारित बोले गिरिजेची वीणा सप्तसूर झंकारित बोले गिरिजेची वीणा गिरिजेची वीणा गिरिजेची वीणा जय जयाजी गणपती मज द्यावी विपुलमती करावया तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी मज अपार असं मागणं मागितल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुणे या ठिकाणच्या ट्रस्टी मंडळींनी काही उत्स्फूर्तपणे अशा ओळी कागदावर लिहिल्या आणि त्या कागदावर लिहिलेल्या ओळी एखाद्या संगीत गुरूने स्वतः किंवा शिष्याकडून त्या संगीतबद्ध करून गाऊन घ्यावा अशी एक स्पर्धा पुण्याच्या त्या ट्रस्टने गेली होती आणि सद्गुरू संगीत विद्यालयाचे आत्ताचे गायक नितीन नामापूरकर यांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपल्या गुरूच्या मार्गदर्शनाखाली आणि तबला साथ करणारे किशोर सावंत आणि ऑर्गन साथ करणारे निलेश मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली त्या स्पर्धेमध्ये रुपये 10,000 रोख मानपत्र आणि स्मृतिचिन्ह वगैरे अशा सगळ्या स्वरूपाचं बक्षीस तिसऱ्या क्रमांकाचं पटकवलं आणि तेच गीत आज आम्ही आता आपल्यासमोर सादर करतो आहोत. गणेश वंदना या रूपामध्ये निराकार ओंकार ब्रह्मांड मूर्ती. ऐकूया. निराकार ओंकार ब्रह्मांड रूपी निराकार ओंकार ब्रह्मांड रूपी निराकार ओंकार ब्रह्मांड रूपी गणाधीश ईश पूर्ण प्रतापी गणाधीश गणाधीश
सूर्य नभे अगणित तारे करता करविता तुझ हे सारे उत्पत्ती स्थिती आणि हालय उत्पत्ती स्थिती आणि हालय राहो सृष्टीवरी हे वलय राहो सृष्टीवरी गणराया राहो सृष्टीवरी तुझे हे वलय निराकार ओंकार ब्रह्मांड रूपी निराकार ओंकार ब्रह्मांड रूपी नादा तुनी नादा ब्रह्मनाद नादा तुनी नादा तुनी नादा तुनी नादा ब्रह्मनाद हे नादा तुनी नादा नादा ब्रह्मनाद नादा तुनी नादा ब्रह्मनाद नादा तुनी नादा ब्रह्मनाद विश्वाचाही तू घडविशी प्रपात विश्वाचाही घडविशी प्रपात संदिग्ध मना तू करविशी शांत संदिग्ध मना तू करविशी शांत चरणी तुझिया गणराया चरणी तुझिया आम्ही झालो निवांत निराकार ओंकार ब्रह्मांड रूपी निराकार ओंकार ब्रह्मांड रूपी ओम गणपतये नमः ओम गणपतये नमः ओम गणपतये नमः निराकार ओंकार ब्रह्मांड रूपी निराकार निराकार ओंकार ब्रह्मांड रूपी निराकार ओंकार ब्रह्मांड रूपी ब्रह्मांड रूपी ब्रह्मांड रूपी आज सोमवार आहे आणि देव शिवशंकर महादेव आजच्या दिवशी त्याचाच एक अवतार गोळोबा आणि त्यांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. विष्णुदास नामा यांची एक अत्यंत सुंदर रचना आहे, भास्कर मेस्त्री आपल्यासमोर सादर करत आहेत. गोव्याचे सुपुत्र भक्तिरस गंधर्व पंडित अगित कुमार कडकडे यांनी गायलेली ही रचना आहे. नाम तुझे बर्वेगा शंकरा. ऐकूया.
हर हर शंकर सांब सदाशिव 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 नाम तुझे बर्वेगा शंकरा 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 हर हर बर्वेगा देवा हर हर बर्वेगा देवा शंकरा 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 नाम तुझे बर्वेगा शंकरा नाम तुझे बर्वेगा शंकरा नाम तुझे बर्वेगा शंकरा नाम तुझे बर्वेगा शंकरा हर हर बर्वेगा देवा हर हर बर्वेगा देवा हर हर बर्वेगा देवा शंकरा 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 नाम तुझे बर्वेगा शंकरा नाम तुझे बर्वेगा शंकरा शंकरा नाम तुझे बर्वेगा शंकरा 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 नाम तुझे शंकरा हर हर बर्वेगा देवा हर हर बर्वेगा देवा शंकरा 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 नाम तुझे बर्वेगा शंकरा नाम तुझे बर्वेगा शंकरा नाम तुझे बर्वेगा शंकरा नाम तुझे बर्वेगा गाईला ऐकिला होय वैष्णवागती 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 रामनामे तरले नेनो किती रामनामे तरले नेनो किती रामनामे रामनामे तरले नेनो किती रामनामे 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 तरले नेनो किती रामनामे रामनामे तरले नेनो किती हर हर बर्वेगा देवा हर हर बर्वेगा देवा शंकरा 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 नाम तुझे बर्वेगा शंकरा नाम तुझे बर्वेगा शंकरा ऐसा सदा आनंद रामुनी 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 ऐसा सदा ऐसा सदा आनंद
ऐसा सदा आनंद राहोई विष्णुदास नामा पंढरपुरी विष्णुदास नामा पंढरपुरी विष्णुदास विष्णुदास नामा पंढरपुरी हर हर बरवेगा देवा 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 शंकरा 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 नाम तुझे बरवेगा शंकरा नाम तुझे बरवेगा शंकरा नाम तुझे बरवेगा शंकरा नाम तुझे बरवेगा शंकरा हर हर बरवेगा देवा हर हर बरवेगा देवा शंकरा 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 नाम तुझे बरवेगा शंकरा नाम तुझे बरवेगा शंकरा नाम तुझे बरवेगा शंकरा बरवेगा शंकरा बरवेगा शंकरा गेल्या आठवड्यामध्ये माघवारी प्रत्येक वारकऱ्याला पंढरपूरला जावं, त्याचं दर्शन घ्यावं, त्याचे आशीर्वाद घ्यावेत, त्याच्या चरणाशी मिठी घालावी, अशा अनेक उद्देशाने अनेक जण पंढरपूरला जाऊन आले. आणि तीच परंपरा पुढे गीतातून अनेक कवींनी संतांनी तर मांडलीच, पण गीतकारांनी सुद्धा उत्तम उत्तम प्रकारची गीतं त्यावर लिहिली. ती अनुभूती आपण त्या गीतातून अनुभवतो. तसेच या काळातले एक संत महात्मे अरविंद आगाशेबुवा यांनी एक फार सुंदर रचना लिहिलेली आहे आणि त्याला पुणे आकाशवाणी केंद्राचे अधिकारी आशुतोष कुलकर्णी यांनी उत्तम असं संगीत संयोजन केलेलं आहे. आणि आजच्या आघाडीची गायिका बेला शेंडे यांनी गाऊन ते गीत आपल्यापर्यंत आणलेलं आहे. केतकी सावंत आपल्यासमोर सादर करते. पांडुरंग नामी लागला असे ध्यास श्वास पांडुरंग झाला माझा. एका भक्ताला त्या नामस्मरणाचं महत्त्व कळलेलं आहे. तो नाम गाता गाताच पांडुरंगाचं दर्शनही घेतो आहे. आणि पांडुरंग हा कसा नाटकी आहे, कसा भक्तांना खेळवतो, त्याच्या लीला कशा आहेत, याही या गीतामध्ये सुंदर प्रकारे त्याचं वर्णन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ऐकूया.
पांडुरंग पांडुरंग झाला माझा पांडुरंग नामी लागलासे ध्यास पांडुरंग नामी लागलासे ध्यास ध्यानी पांडुरंग मानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी पांडुरंग रोम रोमी रंग पांडुरंग पांडुरंग श्वास पांडुरंग पांडुरंग झाला माझा पांडुरंग नामी लागलासे ध्यास पांडुरंग नामी लागलासे ध्यास दास म्हणे कैसा नाटकी हा देवा दास म्हणे कैसा नाटकी हा देवा दास म्हणे कैसा दास म्हणे कैसा नाटकी हा देवा झाला जीव भाव पांडुरंग 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 श्वास पांडुरंग पांडुरंग झाला माझा पांडुरंग नामी लागलासे ध्यास पांडुरंग नामी लागलासे ध्यास श्वास पांडुरंग पांडुरंग झाला माझा पांडुरंग नामी लागलासे ध्यास पांडुरंग नामी लागलासे ध्यास लागलासे ध्यास लागलासे ध्यास या सुंदर अशा गीतानंतर आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची एक रचना. मूळ गोव्यातीलच सुपुत्र आणि नंतर महाराष्ट्रामध्ये जाऊन ज्यांनी आपलं नाव अतिशय उंचीवर नेलं त्याला प्रल्हाद केशव अत्रे यांनी महाराष्ट्र गंधर्व अशी पदवी दिली. ते पंडित सुरेश हळदणकर यांनी गायलेली ही रचना आहे संत तुकाराम महाराजांची. पद्मनाभा नारायणा सादर करतायत सौ वर्षा देवण धामापूरकर. हेलो हेलो हा
श्री अनंता मधुसूदना श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा 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 सकल देवाधिदेव हो सकल देवाधिदेव सकल देवाधिदेव सकल देवाधिदेव सकल देवाधिदेव सकल देवाधिदेव सकल देवाधिदेव
यानंतर संत नामदेवांची एक रचना आपण ऐकणार आहोत. प्रभाकर पंडित यांचं संगीत आहे. भक्तिरस गंधर्व पंडित अगित कडकडे यांनी गायलेली ही रचना देवाची द्वारी या पहिल्याच अतिशय गाजलेल्या अशा अल्बममधली आहे. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. संतांनी मागणं मागितलं ते केवळ स्वतःसाठी नाही तर विठूच्या सगळ्या लेकरांसाठी. जसं तू माझ्यावर कृपा करतोस, माझं कल्याण करतोस, तसं इतर भक्तांच्यावरही तुझं लक्ष असू देत, त्यांचंही तू कल्याण कर आणि त्यांनाही दीर्घायुष्याचं हे पसायदान दे, असं मागणं या गीतातून संत नामदेव करतायत. ऐकूया नितीन धामापूरकर यांच्याकडनं ही सुंदर अशी संत नामदेवांची भक्ती रचना. आकल्प आयुष आकल्प आयुष भावे तया कुळा. आकल्प आयुष भावे तया कुळा. आकल्प आयुष भावे तया कुळा. माझी आस कळा हरीच्या दासा. माझी आस कळा हरीच्या दासा. आकल्प आयुष भावे तया कुळा. आकल्प आयुष भावे तया कुळा.
आपण ऐकत आहात सद्गुरू संगीत विद्यालय सावंतवाडी प्रस्तुत सप्तसूर झंकारित बोले या शीर्षकांतर्गत सुंदर अशी ही सुरेल मैफिल. आता नाट्यगीतांना आम्ही सुरुवात करतो आहोत. ज्या अर्थी नांदी झाली त्या अर्थी आमच्या कार्यक्रमामध्ये उत्तम प्रकारची नाट्यगीतं असणार हे निश्चित आहे. ऐकूया अप्रतिम असं एक नाट्यपद जे गायलं आहे प्रकाश घांगरेकर यांनी. अशोकजी परांजपे यांचं 1978 साली आलेलं हे नाटक आहे संत गोरा कुंभार. संगीत संत गोरा कुंभार या नाटकातलं हे पद आहे आणि अशोकजी परांजपे यांचे शब्द आहेत. पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांचं संगीत संयोजन आहे. लंका दहन सारंग नावाचा राग बुवांनी या नाटकामध्ये या गीतासाठी आणला, या पदासाठी आणला. नवीन पदामध्ये प्रयोग करणे हा बुवांचा एक व्यासंग होता, छंद होता, अभ्यास होता आणि अप्रतिम असं हे नाट्यपद आपल्यालाही आवडेल. ब्रह्ममूर्तिमंत येईल माहेरा होईल सोहळा आनंदाचा. भास्कर मेस्त्री आपल्यासमोर हे नाट्यपद सादर करतात. ब्रह्ममूर्तिमंत ब्रह्ममूर्तिमंत येईल माहेरा. ब्रह्ममूर्तिमंत येईल माहेरा. ब्रह्ममूर्तिमंत येईल माहेरा. ब्रह्ममूर्तिमंत येईल माहेरा. ब्रह्ममूर्तिमंत ब्रह्ममूर्तिमंत येईल माहेरा. होईल सोहळा आनंदाचा. ब्रह्ममूर्तिमंत येईल माहेरा. ब्रह्ममूर्तिमंत ठावनाही मुरला मुरला ठावनाही मुरला मुरला. ठावनाही मुरला गावनाही मुरला. निर्गुणी नाहला निर्गुणी नाहला निर्गुणी नाहला. देह साचा ब्रह्ममूर्तिमंत येईल माहेरा. ब्रह्ममूर्तिमंत येईल माहेरा. ब्रह्ममूर्तिमंत येईल माहेरा. ब्रह्ममूर्तिमंत ब्रह्ममूर्तिमंत येईल माहेरा. ब्रह्ममूर्तिमंत
येईल माहिरा ब्रह्ममूर्तिमंत स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांच्या विचारांनी प्रेरित झालेले ज्येष्ठ नाटककार वीर वामनराव जोशी यांच्या संगीत रणदुंदुभी या नाटकातलं अप्रतिम असं एक पद आमची केतकी सावंत आता सादर करते आहे. गायनाचार्य रामकृष्णभाऊ वझे यांनी या नाटकाला संगीत दिलेलं आहे आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी गायलेलं आणि स्वातंत्र्याची ज्योत अशी फडफडत ठेवणारं असं हे गीत कंदर्प रागाच्या संदर्भामध्ये मांडलिक राजे जे आहेत त्यांना नेहमीच काहीतरी डोस पाजणारी ही आमची त्या नाटकातली तेजस्विनी आहे. ती नेहमीच स्वातंत्र्याची कास धरून प्रत्येकाला सुनावते आहे आणि जेव्हा तिला विचारलं जातं की हे काही वेड नव्हे का, तर ती सांगते
की जगामध्ये प्रत्येक माणूस हा कशा ना कशाचा तरी वेडा असतोच. जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा. या गीतातनं ती सांगते आहे. ऐकूया सुंदर अशी ही रचना. संगीत रणदुंदुभी. जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा. जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा. गमेया भ्रांत संसारी ध्रुवाचा वेड हा तारा. गमेया भ्रांत संसारी वेड्याचा पसारा माजला सारा. कुणाला वेड कनकाचे, कुणाला कामिनी जाचे, कुणाला वेड कनकाचे, कुणाला कामिनी जाचे. भ्रमाने राजसत्तेच्या कुणाचे चित्त ते नाचे. भ्रमाने राजसत्तेच्या कुणाचे चित्त ते नाचे. जगी हा खास वेड्याचा पसारा माजला सारा. जगी हा खास वेड्याचा पसारा माजला सारा. कुणाला देव बहकावे, कुणाला देश चळलावे. कुणाला देव बहकावे, कुणाला देश चळलावे. कुणाला देश चळलावे, कुणाला देश चळलावे. कुणाला देव बहकावे, कुणाला देश चळलावे. कुणाची नजर धर्माच्या दिशेने धुंदले
आशाया आशाया विविध रंगाच्या पिशाच्या लहर बहरीने दुरंगी दीन दुनियेचे जगाने रंगले सारे दुरंगी दीन दुनियेचे जगाने रंगले सारे जगेला खास वेड्याचा पसारा माजला सारा जगेला खास वेड्याचा पसारा माजला सारा गमेला भ्रात संसारी फुलांचा वेड हातारा जगेला खास वेड्याचा पसारा माजला सारा 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 जगेला खास वेड्याचा पसारा माजला सारा जगेला खास वेड्याचा पसारा 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 माजला सारा माजला सारा माजला सारा मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या गायनाने आणि त्यांच्या अभिनयाने नटलेलं हे नाटक संगीत रणदुंदुभी याच नाटकातलं तेजस्विनीच्या भूमिकेमधलं पुन्हा एकदा एक तेजस्वी गीत आपल्यासमोर वर्षा देवण धामापूरकर सादर करतायत। मांडलिक राजांना ती सुनावते आहे की शत्रू वेशीपर्यंत आलेला आहे आणि तुम्ही मांडलिकत्व पत्करून दुसऱ्याची गुलामगिरी पत्करून तुम्ही भोगविलासामध्ये गुंतून गेलेला आहात, हे काही बरोबर नाही आहे। अगदी शत्रू वेशीपर्यंत आलेला आहे। आपदा राज्यपदा भयदा। राजपदा भयदा पदा राजपदा भयदा पदा आपदा राजपदा भयदा पदा राजपदा भयदा राजपदा भयदा पदा राजपदा भयदा नृपति काम भोग निरति आपदा पदा राजपदा भयदा पदा राजपदा भयदा भयदा लोकुनिया चिर सुखदा 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 चिर सुखदा
चिरसुखदा लो पुनिया चिरसुखदा लो पुनिया चिरसुखदा दिव्यशील संपदा दिव्यशील संपदा दिव्यशील दिव्यशील संपदा दिव्यशील संपदा संपदा दिव्यशील संपदा दिव्यशील संपदा संपदा दिव्यशील संपदा दिव्यशील संपदा पापरता पामरता पापरता पामरता पापरता पामरता पापरता पामरता माते नरपति श्री हरि सदा महाभयादरित आपदा राजपदा भयदा आपदा राजपदा भयदा नृपति काम भोग निरति आपदा आपदा राजपदा भयदा आपदा 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 राजपदा भयदा गायनाचार्य रामकृष्णभाऊ वझे यांनी संगीतबद्ध केलेली ही तिलक कामोद रागातली रचना आपण ऐकलीत। यानंतर आपण मिश्र मांड या रागाची कमाल ऐकूया। देवगंधर्व भास्करबुवा बखले यांनी संगीतबद्ध केलेलं नाटक संगीत स्वयंवर काकासाहेब खाडीलकरांचे शब्द आहेत। मूळ स्वर आहे बालगंधर्व यांचा। नरवर कृष्णा समान केतकी सावंत आपल्यासमोर सादर करतात। नरवर कृष्णा समा 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 नरवर कृष्णा समा
धर्ममया मीराया धर्ममया मीराया मीराया धर्ममया मीराया धर्ममया धर्ममया मीराया मीराया पतिवच फाळील कैकय दुहिता पतिवच फाळील कैकय दुहिता रविकुल प्रखर व्रताया धर्ममया मीराया धर्ममया मीराया धर्ममया आ मौन धरिती मंद सुमंत हि मौन धरिती मौन धरिती आ आ मौन धरिती मंद सुमंत हि मौन धरिती धीमंत सुमंत हि मौन धरिती आ मौन धरिती आ मौन धरिती धीमंत सुमंत हि मौन धरिती धीमंत सुमंत हि जाणुनी अमृतवरिता जाणुनी अमृतवरिता शाप शबलवत वंचित जीवित सत्वचिताई विलया धर्ममया मीराया धर्ममया मीराया धर्ममया मीराया पतिवच पाळील कैकय दुहिता पतिवच पाळील पतिवच पाळील पतिवच पाळील कैकय दुहिता रविकुल प्रखर व्रताया धर्ममया मीराया धर्ममया मीराया 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 धर्ममया 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 गायनाचार्य वझेबुवा, त्यानंतर देवगंधर्व भास्करबुवा बखले. याच्यानंतर आपण जवळपास 80-90 वर्षानंतर पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांनी संगीतबद्ध केलेलं नाटक संगीत धाडीला राम तिने का वनी या नाटकातलं पद आपण आत्ता ऐकलं. मूळ गायिका होत्या रजनी जोशी आणि त्या गीताचे पदाचे लेखक होते राजा बढे. यानंतर आपण त्या नाट्यगीतानंतर थोडंसं अजून पुढे जातात भावगीतं घेऊया. अप्रतिम असं भावगीत आहे, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं. कविवर्य वाराकांत यांची रचना आहे आणि पंडित वसंतराव देशपांडे यांनी गाऊन अजरामर केलेलं हे भावगीत बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात. नितीन धामापूरकर आपल्यासमोर सादर करतात, ऐकूया. बगळ्यांची
माळ फुले अजुनी अंबरात बगळ्याची माळ फुले अजुनी अंबरात भेट आपुली स्मरशी भेट आपुली स्मरशी काय तू मनात बगळ्याची माळ फुले अजुनी अंबरात बगळ्याची माळ फुले अजुनी अंबरात छेडिती पानात बीन थेंब पावसाचे पावसाचे छेडिती पानात बीन थेंब पावसाचे ओल्या रानात फुले ऊन अभ्रकाचे ओल्या रानात फुले ऊन अभ्रकाचे मन कवडा मन कवडा घन घुमतो दूर डोंगरात बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात त्या गाठी त्या गोष्टी त्या गाठी त्या गोष्टी नारळीच्या खाली त्या गाठी धनी सारे गरे गरे सा नि सा नि ध धनी सामा गम रे ग नि रे म ग गमला नि द म म प प ग म म रे सा सा रे नि धनी साम सा ग रे सा रे सा नि सा धनी सा म रे नि ध त्या गाठी त्या गोष्टी नारळीच्या खाली पौर्णिमाच गावानयनी पौर्णिमाच गावानयनी भर दिवसा झाली भर दिवसा झाली रिम झिमते अमृतते रिम झिमते अमृतते विकल अंतरात बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात भेट आ
बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात अजुनी अंबरात अजुनी अंबरात हॅलो. यानंतर आपण एक नाट्यपद ऐकत आहोत. नितीन धामापूरकर आपल्यासमोर सादर करत आहेत. संगीत ययाती आणि देवयानी या नाटकातलं हे पद आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी बुवानी स्वतः गायलेलं. नाटकामध्ये शर्मिष्ठेच्या मुखी हे पद आहे, म्हणजे स्त्री भूमिका करणाऱ्या कलावंतांनी हे गायचं आहे. पण अभिषेकी बुवा अभ्यास म्हणून, चारुकेशी रागाचा अभ्यास म्हणून त्या आपल्या मैफिलीमध्ये सादर करत असत. कवी कुसुमाग्रज यांचे शब्द आहेत आणि मूळ ते नाटकामध्ये गायलं होतं कान्होपत्रा किणीकर यांनी. त्यानंतर विदुषी अर्चना कान्हेरे, विदुषी देवकी पंडित यासारख्या गायिकांनी ते आपल्यापर्यंत आणलं आणि अभिषेकी बुवांनी मैफिलीमधून ते आपल्यापर्यंत पोचवलं. असं सुंदर गीत. चांदण्यांचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा, हे सुरानो चंद्रमा. सुरानो चंद्रभा
वाटे आकी तवाची हरवलेल्या मानसाची बरसुनी आकाश सारे बरसुनी आकाश सारे बरसुनी आकाश सारे बरसुनी आकाश सारे अमृताने नावा अमृताने नावा सुरानो चंद्रवाने सुरानो चंद्रमा कोश माझा चांदण्याचे चांदण्याचे कोश माझा प्रिय कराला पोचवा सुरानो चंद्रवाने सुरानो चंद्रवाने सुरानो चंद्रवाने सुरानो चंद्रवा शेवटची 2 गीतं त्यापैकी एक गवळण सादर होते आहे. संत नाथ महाराजांची ही गवळण आहे. फिरे माघारा कृष्णा जाऊ नको थांब. अप्रतिम असे शब्द या गवळणीचे आहेत. आपण ते ऐकूया. त्यानंतर थोडक्यात आभार आणि शेवटचं गीत होईल आणि कार्यक्रम संपेल. ऐकूया सुंदर अशी ही गवळण. कृष्णा कृष्णा फिर रे ये माघारा फिर रे ये माघारा यमुनेचा घाट भारी लांबला जाऊ कशी सांग मी जाऊ कशी जाऊ कशी सांग मी जाऊ कशी सांग फिर रे माघारा जरा थांब 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 फिर रे माघारा जरा थांब 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 कृष्णा फिर ना माघारा जरा थांब 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 यमुनेचा घाट भारी लांबला यमुनेचा घाट भारी लांबला जाऊ कशी सांग मी जाऊ कशी सांग मी जाऊ कशी सांग फिर रे माघारा जरा थांब 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 फिर रे माघारा जरा थांब 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 दही दूध लोणी साखर पाणी दही दूध लोणी साखर पाणी दही दूध लोणी साखर पाणी
दही दूध लोणी साखर पाणी खाता पिता तू खाता पिता खाता पिता तू खाता पिता खाता पिता तू खाता पिता येई यशोदेचा कान्हा एका जनार्दनी हरी हा यशोदेचा कान्हा एका जनार्दनी हरी हा यशोदेचा कान्हा एका जनार्दनी हरी हा यशोदेचा कान्हा 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 एका जनार्दनी हरी हा यशोदेचा कान्हा गवळ्यांचे भाग्य मोठे देखिला चतुर्भुज कान्हा गोपाळांचे भाग्य मोठे देखिला चतुर्भुज कान्हा जाऊ कशी सांग मी जाऊ कशी सांग जाऊ कशी सांग मी जाऊ कशी सांग जाऊ कशी सांग मी जाऊ कशी सांग फिर रे माघारा जरा थांब 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 फिर रे माघारा जरा थांब 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 यमुनेचा घाट वाहिला मला यमुनेचा घाट वाहिला
मला जाऊ कशी सांग मी जाऊ कशी सांग जाऊ कशी सांग मी जाऊ कशी सांग फिर रे माघारा जरा थांब 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 फिर रे माघारा जरा थांब 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 कृष्णा फिर रे माघारा फिर रे माघारा हे माघारा जरा थांब थांब थांब. रसिक श्रोते हो, श्री देव गळोबा देवस्थान मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने आज सद्गुरू संगीत विद्यालय सावंतवाडी प्रस्तुत सप्तसूर झंकारित बोले ही मैफिल आता आपण सांगतेकडे येतो आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा श्री विश्वास नारोजी, त्याचप्रमाणे नितेश नारोजी, त्याचप्रमाणे प्रमोद पेडणेकर, त्याचप्रमाणे देवस्थानचे सर्व पदाधिकारी या सर्वांना धन्यवाद देऊन रसिक श्रोत्यांना पुनश्च एकदा धन्यवाद देऊन एकदा जोरदार टाळ्या तुमच्या ऐकायच्या आहेत या कार्यक्रमासाठी. धन्यवाद. ऐकूया शेवटचं गीत. वेदा नाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा. इथून पुढे अजून कार्यक्रम असल्यामुळे आम्ही भैरवी न घेता मालकंस रागातलं बाबूजी अर्थात सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांनी लिहिलेलं आणि बाबूजींच्या सोबत पंडित वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं एक सुंदर असं हे गीत आपल्या सांगतेकरता आम्ही निवडलेलं आहे. आमचे कलाकार हे गीत सादर करतायत. या गीताने आजच्या या मैफिलीची सांगता होणार आहे. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देऊन आपण जे काही सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल ऋणी राहून आम्ही हे शेवटचं गीत सादर करतो आहोत. धन्यवाद. त्याच्या आधी जे नवीन लोक आलेले आहेत त्यांच्याकरता फक्त कलाकारांची नावं सांगतो. आज ऑर्गन साथ करतायत. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजक संकल्पना असणारे सद्गुरू संगीत विद्यालयाचे गुरुवर्य आणि संचालक श्री निलेश मेस्त्री सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण वाजवूया. आज तबला साथ करतायत सुप्रसिद्ध तबलापटू आणि गोव्यामध्ये निलेशजींच्या बरोबर किंवा अन्य गायकांच्या बरोबर नेहमीच येणारे आणि उद्याच्या 17 तारखेला पेडणे भगवती मंदिराकडे हरिहर नातूबुवा हरिभक्त परायण यांच्या कीर्तनाला तबला साथ करणारे किशोर सावंत यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. त्यांच्यासोबत असणारे त्यांच्या तालमीत तयार झालेले आणि अनेक गुरूंच्याकडनं मार्गदर्शन घेऊन निलेश मेस्त्री यांच्याकडून उत्तम अशी तबल्याची बैठक तयार करणारे कुमार नीरज मिलिंद भोसले यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आजच्या गायिका केतकी सावंत अनेक पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेले आहेत. गायनामध्ये अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत. संगीत मत्स्यगंधा या नाटकामध्ये 15 तारखेला सावंतवाडीच्या बाजारपेठेमधल्या नाथपई हॉलमध्ये त्यांचा प्रयोग आहे. उत्तम गाणाऱ्या गायिका म्हणून आपण त्यांना ओळखतो. केतकीसाठी जरा जोरदार टाळ्या. त्यांच्या बाजूला असणारे अष्टपैलू गायक वादक भास्कर मेस्त्री हे सुद्धा उत्तम प्रकारे सर्व प्रकारची गीतं गातात. भास्कर मेस्त्रींसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. उत्तम शिक्षक असणारे अष्टपैलू कलाकार म्हणून आम्ही ज्यांना ओळखतो भावगीत, भक्तिगीत, चित्रपटगीत, नाट्यसंगीत गाणारे संगीत विशारद नितीन धामापूरकर सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. त्यांच्यात सौविद्य पत्नी आणि उत्तम गायिका अनेक स्पर्धा जिंकणाऱ्या सौ वर्षा देवण धामापूरकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. आज उत्तम अशी हार्मोनियम साथ करणारे आणि संपूर्ण भारतामध्ये कानविंदे पुरस्काराचे मानकरी गेल्या वर्षी ठरलेले हार्मोनियम वादनामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेले कुमार मंगेश मेस्त्री यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. आजचे ध्वनी संयोजक आहेत केवळ आणि केवळ उत्तम ध्वनी संयोजन केवल कळंगुटकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. आणि मी संजय कात्रे आजचा निवेदक. माझ्यासाठी 2 टाळ्या वाजवायला हरकत नाहीत. धन्यवाद. ऐकूया कानडा राजा पंढरीचा. आ
श्री देव गोळोबा की जय. झालेली सेवा देवताच्या चरणी अर्पण करून पुनश्च एकदा सर्वांचे आभार व्यक्त करून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा. शुभरात्री.